शिवलीला अमृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. ओम नमो जी शिवा अपरिमिता, आदि अनादि मायातीता, पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता, हेरंबताता जगद्गुरु. ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा, अनादि सिद्धा आनंदवन विलासा, माया चक्र चाळका विनाशा, अनंत वेशा जगतपते. जय जय विरूपाक्षा पंचवदना, कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या, विश्वंभरा कर्म मोचक गहना, मनोज दहना मनमोहन जो. भक्त वल्लभ तू मन गजामात, हाललोचन नीलग्रीव उमानाथ, मस्तकी स्वरूर्णी विराजित, जातीस मन हरवत जी. पक्षी रथ प्रिय त्रिपुरांतक, यक्षपती मित्र प्रतापार्क, रक्षमख विध्वंसक मृगांक, निष्कलंक तव मस्तकी. विशाळ भाळ कर्पूर गौरवर्ण, काकोल भक्षक निज भक्त रक्षण, विश्वसाक्षी भस्म लेपन, भयमोचन भवहारक जो स्वर्ग स्थित्यंत कारणा, त्रिशूल पाणी शार्दूल चर्म वसना, स्कंदतात सुहास्य वदन, माया विपिन दहन जो सच्चिदानंद निर्मळ, शिवशांत ज्ञान घन चळ, जो भानुकोटी तेज अढळ, सर्व काळ व्यापक जो. सकल कलिमल दहना, कल्मष मोचन अनंत ब्रह्मांड नायक, जग रक्षण, पद्मजतात मनरंजन, जनन मरण नाशक जो. कमलोद्भव कमलाकर, दश शतमुख दश शतकर, दश शतनेत्र सुरपुसुर, अहोरात्र ध्याती जया. भव भवांतक भवानी वर, स्मशानवासी गिरा गोचर, जो स्वधोरणी तीर विहार, विश्वेश्वर काशीराज जो. धूमहरण व्याल भूषण, जो गजदमन अंधक मर्दन, ओंकार मलेश्वर आनंद घन, मदन गर्व भंजन जजित जो. अमित गर्भ निगमागमनुत, जो दिगंबर अवयव रहित, उज्जैनिया महाकाळ कालातीत, स्मरणे कृतांत भयनाशी, दुरित कानन वैश्वानर, जो निज जन चित्त चकोर चंद्र, वेणु नृपवर महत् पापहर, कृष्णेश्वर सनातन जो. तो उमाहृदय पंजर कीर, जो निज जन हृदयाब्ज भ्रमर, जो सोमनाथ शशी शेखर, सौराष्ट्र देश बिहारी जो. कैरवलोचन करुणा समुद्र, रुद्राक्ष भूषण रुद्रावतार, भीम भयानक भीमाशंकर, तपापार नाही ज्याच्या. नागदमन नागभूषण, नागेंद्र कुंडल नाग चर्म परिधान, ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण, नागानन जनक जो. व्रत्रारी शत्रुजनक वरदायक, बाणवल्लभ पंचबाणांतक, भवरोग वैद्य त्रिपुरहारक, वैद्यनाथ अत्यद्भुत जो. त्रिनयन त्रिगुणातीत,
त्रिताप शमन त्रिविध भेद रहित त्र्यंबक राज त्रिदोषानल शांत करुणाकर बलहाक जो काम सिंधूर विदारक कंठीरव जगदानंद कंद कृपार्णव हिमनगवासी हैमवती धव हिम केदारे अभिनव जो पंचमुकुट माया मलहरणा निशिदीन गाती अन्माय गुण नाही जयादी मध्यवसान मल्लिकार्जुन श्रीशैल्यवासी जो शुक्रारी जनकांतक प्रिय कर भुजा संताप हरण जोडणी कर जेथे तिष्ठत हो रात्र रामेश्वर जगद्गुरु ऐसिया शिवा सर्वोत्तमा अजजित ब्रह्मानंद धामा तुझा वर्णावया महिमा निगमागमा तर्क्य ब्रह्मानंद म्हणे श्रीधर तव गुणार्णव घाद थोर तेथे बुद्धी चित्त तर्क पोहणार न पावती पार तत्वता कनकाद्री सहित मेदिनीचे भजना करावया जानवा ताजवा अणु कोठून ओम साठवे संपूर्ण ऐसे साठवण कोठून आणू मेदिनी वसनाचे जळानी सिकता कोणत्या मापे मोजू आता प्रकाशावयादित्या दीपसरता केवी होय धरित्रीचे करुणी पत्र उधर कज्जल जलधी वर्षी पात्र सुरद्रुम लेखने विचित्र करुणी लिखित कंज कन्या तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू मणी धरिसी यथार्थ तरी काय एक न होय द्वितीयेचा किशोर इंदू त्याची जीर्ण देशी वाहती दिनबंधू तैसे तुझे गुण करुणा सिंधू वर्णितसे अल्पमती सत्यवती हृदय रत्न मराळ भेदीत गेला तव गुण निराळ अंत न कळेची समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किंकर देवी क्रमू शके महिमांबर परी आत्मसार्थक करावया साचार तव गुणार्णवी मी न झालो ऐसे शब्द ऐकता साचार तोषला दाक्षायणीवर मने शूलिलामृत ग्रंथ परिकर आरंभीरस भरीन मी जैसा धरुणी शिशुचा हात अक्षरे लिहवी पंडित जैसे तव मुखे मम गुण समस्त सुरसत्यंत बोलवीन मी श्रोती भावे सावध चित्त स्कंद पुराणी बोलिला श्री शुकतात अगाध शिवलीलामृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंडचे नैमिषारणी शौनकाधिक सुमती सुता प्रति प्रश्न करीती तू चिदाकाशीचा रोहिणीपती करी तृप्ती श्रवण चकोरा तुवा बहुत पुराणे सुरस श्री विष्णू लीला वर्णिल्या विशेष अगाध महिमा समास दशावतार वर्णिले भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परिशुलीलामृत सद्भूत श्रवणद्वारे प्राशन करू यावरी वेद व्यास शिष्य स्तुत म्हणे ऐका आता देऊनी चित्त शिवचरित्र परमाद्भुत श्रवणे पातक पर्वत जळती आयुरारोग्य ऐश्वर्य अपार संतती संपत्ती ज्ञान विचार श्रवण मात्रे देणार श्री शंकर आणि चांगे सकळ तीर्थव्रतांचे फळ महामखांचे श्रेय केवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नासती सकल यज्ञान माझे जप यज्ञ थोर म्हणाल जपावा कोणता मंत्र
तरी मंत्रराज शिव षडक्षर बीज सहित जपावा. दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोहींचे फल एकची साचार. उत्तरी संसारार्णव पार ब्रह्मादी सुर ऋषी हाची जपती. दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद्व पातक हेतुक्यासही संहारक शिवतारक मंत्र जो. तुष्टी पुष्टी द्रती कारण मुनी निर्जरांसी हाची कल्याण. करता मंत्रराज संपूर्ण अगाध महिमा न वर्णवे. नवग्रहांत वासरमणी थोर तैसा मंत्रात शिव पंचाक्षर. कमलोद्भव कमलावर अहोरात्र हाची जपती. शास्त्रां माझी वेदांत तीर्था माझी प्रयागद्भुत. महास्मशान क्षेत्रांत मंत्रराज तैसा हा. शास्त्रां माझी पाशुपत देवान माझी कैलासनाथ. कनकाद्री जैसा पर्वतांत मंत्र पंचाक्षरी ते विहा. केवळ परमतत्व चिन्मात्र परब्रह्म हेची तारक मंत्र. तीर्थव्रतांचे संभार ओवाळूनी टाकावे. हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणी. अविद्या कानन दाहक ब्रह्माग्री सनकादिक ज्ञानी हाची जपती. स्त्री शूद्र आदी करुणी हाची जप मुख्य चहुवर्णी. गृहस्थ ब्रह्मचारी आदी करुणी दिवस रजनी जपावा. जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता. कार्या जाता बोलता भांडता सर्वदायी जपावा. शिवमंत्र ध्वनी पंचानन करणी आकर्णिता. दोष वारण उभेची सांडिती प्राण. न लागता क्षण भस्म होती. न्यास मात्र का विधी आसन न लगे जपावा प्रीती करुण. शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा. अखंड जपती जे हा मंत्र त्यासनी जांगे रक्षी त्रिनेत्र. आपुल्या अंगाची सावली करी पंचवक्र अहोरात्र रक्षितया. मंत्र जपका लागुनी शिव म्हणे मी तुमचा ऋणी. परी तो मंत्र गुरुमुखे करुणी हे जे आधी विधीने. गुरु करावा मुख्य वर्णा भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान. सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण या चिन्हे करुण मंडित जो. मित भाषणी शांत दांत अंगी अमानित्व अधंबित्व. अहिंसक ती विरक्त तोची गुरु करावा. वर्णाना ब्राह्मणो गुरु हा वेद वचने निर्धारू. त्यापासून हा मंत्रोच्चारू करुणी घ्यावा प्रीतीने. जरी आपणासी ठाऊका मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार. उगाची जपे तो अविचार तरी निष्फळ जाणीजे. काम क्रोध मद युक्त जे का प्राणी गुरुविरहित. त्यांनी ज्ञान कथिले बहुत परी त्यांचे मुख न पहावे. वेदशास्त्रे शोधून जरी झाले अपरोक्ष ज्ञान. तरी संताशी चर्चा पूर्ण तरी गुरुवी न तरेना. एक म्हणती स्वप्नी आम्हा ते मंत्र सांगितला भगवंते. आदरे सांगे लोकांते परी तो गुरुवी न तरेना. प्रत्यक्ष येऊनिया देव सांगितला जरी गुह्य भाव. तरी तो न तरेची स्वयमेव गुरुसी शरण न रेघता. मौची बंधने बिन गायत्री मंत्र जपे जो भ्रष्ट अपवित्र. वराबीन वऱ्हाडी समग्र
काय व्यर्थ मिळोनी. तो वाचक झाला बहुवस, परी त्याचे न चुकती गर्भवास. म्हणून संप्रदायक युक्त गुरुस, शरण जावे निर्धारे. जरी गुरु केला भलता एक, परी पूर्व संप्रदाय नसे ठाऊक. जैसे गर्भाधासी सम्यक, वर्ण व्यक्त स्वरूप नकळेची. असो त्या मंत्राचे पुरश्चरण, उत्तम क्षेत्री करावे पूर्ण. काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य, गोकर्ण क्षेत्र आदी करुणी. शिव विष्णू क्षेत्र सुगम, पवित्र स्थळी जपावास प्रेम. तरीची विषयी पुरातन उत्तम, कथा सांगेन ते का. श्रवणी पठणी निज ध्यास, आदरे धरावा दिवसेंदिवस. अनुमोदन देता कथेस, सर्व पापांस क्षय होय. श्रवण मनन निज ध्यास, धरिता साक्षात्कार होय सरस. ब्रह्मग्न मार्गग्न तामस, श्रवणे पावन सर्व होती. तरी मथुराणाम नगर, यादव वंशी परम पवित्र. दाशार्य नामे राजेंद्र, अति उदार सुलक्षणी. सर्व राजे देती कारभार, कर जोडून नमिती वारंवार. त्यांच्या मुकुटरत्न किरणे साचार, प्रपदे त्याची उजळली. मुकुट घर्षणे करुणे, किरणे पडली दिसती चरणी. येणे सत्ता वसन पसरुणी, पाला नेली कुंभिनी हे. उभारिला यशोध्वज, देवी शरत्काळीचा द्विजराज. सकल प्रजा आणि द्विज, चिंतिती कल्याण जयाचे. जैसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश, एवी ऐश्वर्य चढे विशेष. जो दुर्बुद्धी दासीस, स्पर्शन करी कालत्रयी. सद्बुद्धी धर्म पत्नीसी रत, स्वरूपाशी तुळजे रमानाथ. दानशस्त्रे समस्त, याचकांचे दारिद्र्य निवटिले. भुभुजांवरी दामदग्न, समरांगणी जेवी प्रळयाग्न. ठाण न चळे रणिहुन, कुठार खाये पुरुह जैसा. चतुर्दश विद्या 64 कळा, आकळी जेवी करतळीचा वळा. जेणे दान मेघे निवटिला, दारिद्र्य दुरुळा याचकांचा. बोलणे अति मधुर, मेघ गर्जे जेवी गंभीर. प्रजाजनांचे चित्त मयूर, नृत्य करीती स्वानंदे. ज्याचा सेना सिंधू देखुनी अद्भुत, जळ सिंधू होय भयभीत. निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य, वचन तेवी न चळेची. त्याची कांता रूपवती सती, काशी राजकुमारी नाम कलावती. जिचे स्वरूप वर्णी सरस्वती, विश्ववदने करुणिया. जे लावण्य सागरीची लहरी, खंजनाक्षी बिंबाधरी. मृदू भाषिणी पिकस्वरी, हंसगमना हरिमध्या. शशी वदना भुजंगवेणी, अलंकारा शोभाजिची. तनु आणि दशन झळकती जेवी किरेखाणी. बोलता सदनी प्रकाश पडे. सकल कला निपुण, या लागी कलावती नाम पूर्ण. जे सौंदर्य वैरागरीचे रत्न, जे निधान चातुर्य भूमीचे. अंगीचा सुवासन माये सदनांत, जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ. नेत्र मिलिंद रुंजी घालित, धनी पाहता न पुरेची. नूतन आणली पर्णुन, मनसी जे आकर्षिले रायाचे मन. बोलाऊ पाठविले प्रीती करुणा, परी तेन एची प्रार्थिता.
स्वरूप शृंगार जाळे पसरून आकर्षिला नृपमान समीन त्याला गीदाचार्य राजा उठवून आपणची गेला तिच पाशी म्हणे शृंगारवल्ली शुभांगी मम तनु वृक्षासी आलिंगी उत्तम पुत्र फळ प्रसवसी जगी अत्यानंदे सर्वा देखता तव ते शृंगार सरोवर मराळी बोले सुहास्य वदना वेल्हाळी म्हणे म्या उपासिला शशिमौळी सर्व काळ व्रतस्थ हे असे जे स्त्री रोगिष्ट अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्नात न भुक्त अथवा व्रतस्थ वृद्ध शक्त न भोगावी स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगे करुणीयुक्त चिंताग्रस्त नसावी पर्वकाळ व्रतदिन निरसून उत्तम काळी षड्रसन्न भक्षुन मग ललना भोगावी प्रीती करुण राजलक्ष्मी सत्य हे राव काम मध्ये मत्त प्रचंड रती भरे पसरोणी दुर्दंड आलिंगन देता बळे प्रचंड शरीर त्याचे पोळले लोहार गला तप्त अत्यंत तैसी कलावतीची तनु पोळत नृप वेगळा होऊनी पुसत कैसा व्रतांत सांग हा शृंगार सदन विलासिनी मम हृदयानंद वर्धिनी सकळ संशय टाकुनी मुळी होनी गोष्टी सांग म्हणे हे राजचक्र मुकुटावतस क्रोधे भरोने दी मानस माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसयात्मज महाराज त्या गुरुने परम पवित्र मज दिधला अश्व पंचाक्षरी मंत्र तो जपता हो रात्र परम पावन पुनीत मी ममांग शीतल अत्यंत तव कलेवर पाप संयुक्त अगम्यागमन केले विचार रहित अभक्षत्युके भक्षिले मज श्री गुरुदे करुणा राजेंद्र आहे त्रिकाळ ज्ञान तुझ जप तप शिवार्चन घडले नाही सर्वथा घडले नाही गुरु सेवना पुढे राज्यांती नरक दारुण ऐकता राव अनुतापे करुण सद्गदित झाला मने कलावती गुण गंभीरे तो शिवमंत्र मज देई आदरे याचे नि जपे सर्वत्रे महात्पापे भस्म होती ती म्हणे हे बुभुजेंद्र मज सांगावया नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धारा तू माझा तरी यादव कुळी गुरु वरिष्ठ गर्ग मुनी महाराज श्रेष्ठ जो ज्ञानी या माझी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ तयाची जैसे वसिष्ठ वामदेव ज्ञानी तैसाची महाराज गर्गमुनी त्यासी नृपश्रेष्ठा शरण जाऊनी शिवदीक्षा घेईजे मग कलावती सहित भोपाळ गर्गाश्रमी पातला तात्काळ साष्टांग नमुने कर कमळ जोडुनी उभा ठाकला अष्टभावे दाटुनी हृदयी म्हणे शिवदीक्षा मज देई म्हणून पुढती लागे पायी मिती नाही भावार्था यावरी तो गर्गमुनी कृतांत भगिनी तिरा येऊनी पुण्यवृक्षात तळी बैसोनी स्नान करवी यमुनेचे उभयतांनी करुणी स्नान यथा सांग केले शिवपूजन यावरी दिव्यरत्ने आणून अभिषेक केला गुरुसी दिव्याभरणे दिव्य वस्त्रे गुरु पूजिला नृपे आदरे गुरु दक्षिणेसी भांडारे दाशारे राये समर्पिली तनुमान धनेसी उदार
गर्गचरणी लागे नृपवर असोनी गुरुसी वंचिती जे पामर ते दारुण निरय भोगिती श्री गुरूंचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा कैसचे ज्ञान त्यामती मंदा गुरु ब्रह्मानंदा न भजे जो एक मनती तनु मन धन नाशिवंत गुरुसी काय अर्पुण परम चांडाळ त्याचे शठ ज्ञान कदावदन न पाहावे धिक विद्या धिक ज्ञान धिक वैराग्य साधन चतुर्वेद शास्त्रे आला पढून धिक पठन तयाचे जैसा खर पृष्ठीवरी चंदन षड्रसी दरवी व्यर्थ फिरून जैवी मापे तंदूल मोजून इकडून तिकडे टाकीती घाना रस गाळी इतर सेविती रस नव्वाळी ही पात्रांत शर्करा साठविली परी गोडी न कळे तया असो ते अभाविक खळ तैसा नव्हे तो दाशार्य नपाळ षोडशोपचारे निर्मळ पूजन केले गुरुचे उभा ठाकला कर जोडून मग तो गर्गे हृदयी धरून मस्तकी हस्त ठेवून शिव षडाक्षर मंत्र सांगे हृदयाकाश भुवनी उगवला निजबोध तरणी अज्ञान तमतेची क्षणी निरसोनी नवल झाले अद्भुत मंत्राचे महिमान रायाची शरीरामधून कोट्यवधी काक निघून पळते झाले ते धवा किती एकांचे पक्ष जळाले तरफडीतची बाहेर आले अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही तयांते जैसा किंचित पडता कृशान दग्ध होय कंटक वन तैसे काक गेले जळून देखोनी रावण वलकरी गुरुसी नमुनी पुसे नृप काक कैसे निघाले अमुप माझे झाले दिव्य रूप निर्जराहुनी आगळे गुरु म्हणे एक साक्षेपे अनंत जन्मीची महापापे बाहेर निघाली काकरूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला नृपवर गुरुस्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूतांची झाडणी करून सावध केले मज लागून चारी देह निरसून केले पावन गुरुराया 25 तत्वांचा मेळ त्यात सापडलो बहुत काळ क्रोधमैषासुर सबळ कामवेताळ धुसधुशी आशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भुलीच्छा वासना या जखिनी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या ऐसा हा अवघा माया मेळ तुवा निरसिला तात्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरुदयाळ धन्य तू सहस्र जन्म पर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे पळाली असंख्यात काकरूपे देखिली म्या सुवर्णस्तेय अभक्ष भक्षक सुरापान गुरु तल्पक परदारागमन गुरुनिंदक ऐशी नाना महात पापे गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक परनिंदा पशु हिंसक प्रतिहारक गम्य स्त्रीगमन मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही प्रसाद भेद लिंग भेद पाही पंक्ती भेद हरिहर भेद ज्ञान चोर पुस्तक चोर पक्षी घातक
पाखंडमती मिथ्यावादक भेदबुद्धी भ्रष्टमार्ग स्थापक स्त्रीलंपट दुराचारी कृतघ्न परद्रव्यापहारक कर्मभ्रष्ट तीर्थ महिमाउच्छेदक बकध्यानी गुरु छळक मात्रहतक पितृहत्या दुर्बल घातक कर्म मार्गघ्न दिनहत्यारी पाहती पैशून्य रणदाहक पीडती सज्जन गोत्रवध भगिनीवध कन्या विक्रय विक्रय हय विक्रय रस विक्रय ग्रामदाहकात्महत्या पाहे भ्रणहत्या महापापे ही महापापे सांगितली शूद्र पापे नाही गणिली इतुके काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हणून नरदेह पावलो उत्तम गुरुप्रतापे तरलो निस्सीम काय महिमा बोलू आता गुरुस्तवन करुणी अपार ग्रामास्याला दाशार्य नृपवर सवे कलावती परम चतुर केला उद्धार रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्य वर्धमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशांतुनी पळाले वैधव्य रोग आणि मृत्य नाहीच कोठे देशांत आलिंगिता कलावतीसी नृपनाथ शशी ऐसी शीतळ वाटे शिवभजनी लाविले सकळ जन घरोघरी होत शिवकीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दाशार्य रायाचे आख्यान जे लिहिती ऐकती करीती पठन रीती करुण ग्रंथ रक्षण अनुमोदन देती जे सुफळ त्यांचा संसार त्यांचे निजांगे रक्षी श्रीशंकर धन्य धन्य तेची नर शिवमहिमा वर्णिती जे पुढे कथा सुरस फार अमृताहुनी रसिक सार ऐकोत पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे पूर्ण ब्रह्मानंद शूळपाणी श्रीधर मुख निमित्त करुणी तोची बोलवित विचारुणी पहावे मनी निर्धारे श्रीधर वरद पांडुरंग तेने श्रीधरिले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद भंग नवे विरंग कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड प्रथमोध्याय गोडहा इति श्री प्रथमोध्याय समाप्त।